नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी तुम्हाला थाय रेसिपीज दाखवल्या होत्या. थाय करी दाखवली होती, ग्रीन करी दाखवली होती, मशरूम फ्राईड राईस दाखवला होता. त्याचबरोबर अजून एक थाय प्रकार जो परत मी माझ्या मुलाकडनं शिकले. माझा मुलगा माझा गुरु आहे स्वयंपाकाच्या बाबतीत नक्कीच. तो म्हणजे थाय नूडल्स. त्याला पडथाय नूडल्स म्हणतात. आपण नॉर्मल नूडल्स ज्या खातो, चायनीज नूडल्स खातो किंवा मॅगी नूडल्स खातो, मुलांना नूडल्स खूप आवडतात, तर त्या मैद्यापासून बनवलेल्या असतात. थाय नूडल्स असतात त्या तांदळापासून बनवलेल्या असतात. फ्लॅट राईस नूडल्स अशा मिळतात बाहेर बाजारात, आणि त्या आपण आज करून बघणार आहोत. पडथाय नूडल्स. ह्या एक पॅकेट पडथाय नूडल्स प्रमाणे मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, त्या जरा सॉफ्ट व्हाव्यात, जरा छान शिजाव्यात, ह्यासाठी फ्रीजमधलं गार पाणी घ्यायचं एका पसरट भांड्यात कुठल्याही, आणि त्याच्यात आपल्याला या एक पॅकेट पडथाय नूडल्स, ज्या फ्लॅट राईस नूडल्स आहेत, त्यानं अशा भिजवून ठेवायच्या आहेत. हे पाशा अर्धा तास तर या नूडल्स भिजवून ठेवायच्या आहेत. आपण मागे बघितलं त्याप्रमाणे कुठलाही थाय पदार्थ करताना त्याच्यात भरपूर भाज्या असतात. आता त्याच्यात नॉनव्हेज घालायचं का नाही हे ऑप्शनल आहे, तुम्ही ठरवा. मी तुम्हाला आता ज्या पद्धतीच्या नूडल्स दाखवते त्या व्हेजिटेरियनच आहेत. वाटलं तर तुम्ही त्याच्यात चिकन ॲड करू शकता, वाटलं तर त्याच्यात तुम्ही प्रॉन्स ॲड करू शकता नंतर. पण मी आता त्याच्यामध्ये जो पदार्थ ॲड करणार आहे तो आहे टोफू. टोफू म्हणजेच सोया पनीर. तर आता आपण लागणारं सगळं साहित्य बघूया. एक पॅकेट राईस नूडल्स, फ्लॅट नूडल्स असतात, ज्या मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे या मी फ्रीजमधल्या गार पाण्यात अशा भिजवून ठेवल्या. अर्ध्या तासाने आपल्याला ते बाहेर काढायचे. 6 मशरूम्स असे थिन स्लाइस करून घेतलेत बघा मी. असे अतिशय पातळ बारीक त्याच्या कापट्या करून घ्यायच्या. तशा पातळ काचऱ्यासारखं कापलंय मी ते मशरूम. एक मोठा कांदा किंवा 2 छोटे कांदे बारीक कापलेले. नॉर्मल आपली हिरवी सिमला मिरची असते किंवा ज्याला कॅप्सिकम म्हणतो आपण, ढोबरी मिरची, ती अर्धी घेतली आहे मी. मिरची फार मोठी नव्हती, त्याची अर्धी घेतली आहे. जर खूप मोठी मिरची असेल तर ते तुम्ही पाव घ्या. अर्धी लाल मिरची म्हणजेच रेड पेपर, अर्धी पिवळी मिरची म्हणजेच अर्ध येलो पेपर, ही थोडीशी ब्रॉकोली घेतली आहे, आणि कोथिंबीर. तर कोथिंबीरीचे दांडे पण घेणं महत्त्वाचं आहे, हे मला अनिकेतनी सांगितलेलं आहे. तर ते कोथिंबीरीचे दांडेही फार महत्त्वाचे आहेत. तर कोथिंबीर 1 ते 2 टेबलस्पून रेड चिली सॉस, साधं नॉर्मल चिली सॉस आहे. 3 टेबलस्पून सोया सॉस, चवीपुरतं मीठ, कारण सोया सॉसमध्ये वगैरे मीठ असतं, त्याच्यामुळे ह्या पदार्थांमध्ये मीठ घालताना जरा सांभाळून घातलं पाहिजे. थोडीशी बेझिल म्हणजेच तुळशीची पानं आहेत. व्हिनिगर. आता व्हिनिगर युजली कुठल्याही थाय पदार्थामध्ये ते लोक राईस व्हिनिगर वापरतात. व्हिनिगर वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवला जातो. राईसपासून बनवलेला व्हिनिगर बऱ्याच थाय डिशेसमध्ये वापरला जातो. आता माझ्याकडे स्वतःकडे राईस व्हिनिगर नव्हता, त्याच्यामुळे मी आपला नॉर्मल व्हिनिगर घेतलाय. 3 टेबलस्पून व्हिनिगर. अर्धा कप चिंचेचा कोळ, हा घट्ट कोळ काढून घेतलेला आहे चिंचेचा मी. आपल्यासारखं थाय लोक पण खूप चिंचेचा वापर त्यांच्या पदार्थामध्ये करतात. 8 लसणाच्या पाकळ्या मी किसून घेतलेल्या आहेत, आणि साधारणतः अर्धा इंच आलं असेल हे, ते पण 1 टेबलस्पून किसलेलं असेल एवढं आलं आहे. पाव कप खारे शेंगदाणे, आणि हे तिळाचं तेल आहे. थाय पदार्थ शक्यतो तिळाच्या तेलात खूप जास्त छान लागतात. स्पेशली या ज्या राईस नूडल्स आहेत त्या तिळाच्या तेलातच त्याची चव चांगली येते. तिळाच्या तेलाची एकच गोष्ट आहे, तिळाचं तेल ना त्याच्यात काही फोडणी घालण्यापूर्वी खूप छान तापू द्यावं, गरम होऊ द्यावं. नाहीतर त्याचा एक थोडासा पर्टिक्युलर एक असा वास असतो, तो त्या पदार्थाला राहतो. तो जर राहू द्यायचा नसेल तर ते एकदम खूप गरम केलं पाहिजे फोडणी घालायच्या ऐवजी. आणि आपण जसं बऱ्याच कोकणस्थी पदार्थांमध्ये जसे दाण्याचं कूट अगदी असतंच, तसं बऱ्याच थाय डिशेसमध्ये दाण्याचं कूट असतं. मी मुद्दामून हे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे मी अख्खेच ठेवलेत. मी ते थोडेसे क्रश करणार आहे, एकदम मिक्सरमधनं फिरवायचं नाही आहे. चक्क माझ्याकडे एक छोटी दगडी आहे, त्याच्यात मी थोडेसे ते कुटून घेणार आहेत, कारण त्याच्यातला तो दाणा थोडासा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. कम्प्लीट त्याचा बारीक कूट नाही झाला पाहिजे. अर्धा तास झालाय. अर्धा तास काय, खरं तर 40 मिनिटं झाली आहेत.
आता या नूडल्स आपण जशा बाकीच्या हाका नूडल्स चायनीज नूडल्ससाठी जशा शिजवून घेतो ना, तशा आता 5 मिनिटात त्या शिजतात. त्याच्यामुळे आता आपण ह्या शिजवून घेऊया. तेल आपण ह्या नूडल्स मध्ये टाकूया. आणि अर्धा तास आपण त्या गार पाण्यात ठेवलंय, त्याच्यामुळे आता ह्या फार पटकन शिजतात. आता आपण भांड्यात तेल घेऊया. मी म्हटलं तसं ते तिळाचं तेल जरा गरम झालं पाहिजे चांगलं, तसं आपण त्याला चांगलं गरम होऊ देऊया. माझ्या सगळ्या भगिनी कायम मला सांगत असतात, हातात बांगड्या घाला, बांगड्या घाला. तुमची सूचना मी पाळली आहे. सर्वप्रथम आपण घालूया लसूण. तेल छान तापवून घेतलंय मी, खूप मस्त गरम झालंय तेल. हा लसूण आयदर किसलेला असला पाहिजे किंवा एकदम बारीक कापलेला असला पाहिजे. मग तेल छान गरम होतं, त्याच्यामुळे लगेचच तो लसूण ब्राऊन व्हायला लागला आणि त्याचा सुंदर वास सुटायला लागला. आता त्याच्यात घालूया आपण आलं. आता घालूया कांदा. मध्ये मध्ये नूडल्स कडे लक्ष देऊया आपण. सायमल्टेनियसली आपण नूडल्स ठेवल्यात शिजत. त्याचा रंग पण बदललेला दिसतो आपल्याला. आता घालूया सर्वप्रथम ब्रोकोली, कारण ब्रोकोली शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून. ह्या पदार्थांमधल्या भाज्या ह्या ओव्हर कुक होऊन द्यायच्या नाहीयेत आपल्याला. त्या अशा छान क्रंची राहायला पाहिजेत, तर त्या पदार्थाची गंमत आहे. त्या अशा पिलपिलीत आणि ओव्हर कुक झाल्या भाज्या ना की पदार्थाची चव बिघडते. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यात घालूया हिरवी सिमला मिरची. त्याचा रंग इतका सुंदर दिसतो ना, हिरवी सिमला मिरची, ती लाल मिरची, पिवळी मिरची. मला ना हे पदार्थ बघायलाच खूप आवडतात. असं छान कलरफुल मस्त प्लेझंट वाटतं ना त्यांच्याकडे बघून. नूडल्स झालात तर बघूया तोपर्यंत. जरा व्हायला पाहिजे. बघितला त्याचा रंग कसा बदलत गेला, त्याची साईज कशी बदलत गेली, त्या नूडल कशा होत्या आणि त्यानंतर कशा फुलल्या बघा. गार पाण्यात ठेवल्यावरती सॉफ्ट पडल्या त्या. आता घालूया आपण लाल आणि पिवळी मिरची. आता आपण त्याच्यात मशरूम्स टाकतोय. अतिशय पातळ स्लाइसेस या मशरूम्सच्या कराव्या लागतात, कारण मशरूम्सला ना पटकन पाणी सुटतं. बरं, ह्या मशरूम्स छान सोलून घेतले ना तर त्याला पाणी तेवढं सुटत नाही, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कोथिंबिरींच्या दांड्या सकट आपण जी कोथिंबीर घेतली आहे आणि बेसिल पण जे घेतले त्याच्या दांड्यात सकट आपण घेतले, त्याची आपल्याला बनवायची पेस्ट. माझी असिस्टंट छान मदतनीस आहे आमच्या घरामध्ये, आमची सरुताई. तिने मस्त बनवली आहे पेस्ट. ह्या नूडल्स आता छान झाल्यात, आपल्याला तर ह्या वेगळ्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायला लागूया टोफू. सोया पनीर हे अतिशय हेल्दी असतं. डाएट साठी सुद्धा एक प्रोटीन म्हणून खूप छान असतं सोया पनीर. आता आपण हा चिंचेचा कोळ, त्याच्यामध्ये सोया सॉस, त्याच्यामध्ये व्हिनेगर.
तुम्ही थोडा विनेगर घाला आणि नंतर मग त्याची टेस्ट बघून पुन्हा घालावं तसं मला वाटतंय. त्याच्यात आपण थोडंसं चिली सॉस घेतलाय. हे सगळे सॉस आपण पहिल्यांदा इथे एकत्र केलेत. कारण राईस व्हिनेगर ना एवढा आंबट नसतो जेवढा आपला नॉर्मल व्हिनेगर असतो. त्यात मला टाकताना सुचलं राईस व्हिनेगर 3 टेबलस्पून ओके, हा नॉर्मल व्हिनेगर. कारण अनिकेत मला म्हणाला तसं थाय पदार्थाची चव पहिल्यांदा चाखून बघायची. आंबट, गोड, तिखट अशा 3 गोष्टी लागल्या पाहिजेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा गूळ. खरी साखर घालायची असते, पण मी असं डिस्कवर केलंय की ब्राऊन म्हणजे गुळाकडे सरकणारी साखर किंवा गूळ यांनी तो पदार्थ जास्त छान होतो. 1 टेबलस्पून आपण ही शुगर घालूया. याच्यात सगळं आपण तयार केलेलं सॉस आपण त्याच्यात ओतलंय नूडल्स घालायच्या पूर्वी. आता शेवटची स्टेप म्हणजे आता ह्याच्यात आपण घालूया नूडल्स. या नूडल्स मी ड्रेन करून घेतल्या आहेत, पाणी काढून घेतलंय आणि त्याच्यात वरतून थोडं परत फ्रीजमधलं गार पाणी घातलंय जेणेकरून ते एकमेकांना चिकटू नये. कारण ते पाणी परत या चाळणीतनं आपसुकच निघून गेलेलं आहे. त्यामुळे बघा कशा त्या अशा मोकळ्या झाल्या, चिकट्ट नाही झाल्या. ही परतायची ट्रिक पण मला माझ्या मुलांनी शिकवली आहे. मला वाटतं आज म्हणजे गुरुला खूप अभिमान वाटेल माझा. सगळं लागलं पाहिजे तो मसाला सगळं आपल्याला जो आपण जे परतलंय ते भाज्या, सॉस. ह्याच्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही बोनलेस चिकन शिजवून टाकू शकता, प्रॉन्स टाकू शकता किंवा ह्या अशाच खाऊ शकता. त्याच्यातल्या भाज्या हे जास्त महत्वाचं आहे. ह्याच्यात काही लोक तिथे अंड फेटूनही टाकतात, बीट केलेलं अंड. वरतून आपल्याला हा दाण्याचा कूट घालायचा आहे. अगदी एकदम बारीक नाहीच करायची गरज आहे, त्याला थोडे थोडे दाणे राहू देत. या काही पदार्थांच्या तयारीलाच वेळ लागतो. एकदा सगळी तयारी केलेली असली की त्या फार पटकन बनतात आणि इतक्या न्यूट्रिशियस आहेत. ह्या राईसच्या नूडल्स आहेत. त्याचबरोबर आपण असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल हे तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. त्याचबरोबर आपण त्याच्यात भरपूर साऱ्या भाज्या घातल्या आहेत, त्याच्यात सोया पनीर घातलंय. तर ह्या खूप छान न्यूट्रिशियस डिश आहे. आणि एखाद दिवशी जेवायला नुसत्या अशा नूडल्स केल्या तरी चालतील. तुम्हाला वाटलं तर त्याच्याबरोबर तुम्ही मी बनवलेली तुम्हाला शिकवलेली थाय करी आहे, ग्रीन थाय करी मी तुम्हाला दाखवली आहे, ती थाय करी नूडल्स एकत्र करा आणि मला तुमचे फोटो पाठवा. पडथाय नूडल्स तयार. लक्षात ठेवा ह्याची चव आंबट, गोड आणि तिखट आणि थोडीशी खारट अशा 4ही चवी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आंबट, गोड, तिखट आणि खारट. पडथाय नूडल्स तयार.